हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे साबुदाणा वडा। तर आज आषाढी एकादशी निमित्त सर्वांचे उपवास असतात। तर कोणी खिचडी बनवतं, कोणी वडे बनवतं। अशा प्रकारचे हे साबुदाणा वडा आज आपण बनवत आहोत। तर त्यासाठी मी घेतले आहे अर्धा कप शेंगदाणे, भाजलेली शेंगदाणे आहे, सालं काढलेली आहेत। यामध्ये एक हिरवी मिरची घालणार आहोत। यात चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता यामध्ये आणखी अर्धा चमचा जिरे घालत आहोत आणि अर्धा चमचा आपण साखर घालत आहोत। आता हे मिक्सरच्या जारला लावून आपण भरड करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण भरड करून घेतलेली आहे। आता आपण मी 1 कप साबुदाणा ओव्हरनाईट भिजवून घेतलेला आहे। तो चांगला फुललेला आहे, बघू शकता आपण अशा प्रकारचा फुललेला आहे। आता यामध्ये ही भरड घालून घेऊया। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। यामध्ये आपण 1 बटाटा घालणार आहोत, बॉईल बटाटा आहे। अशा प्रकारे याला ग्रेटने ग्रेट करून घेऊया। असा छोटासा ग्रेटर घेतलेला आहे, त्याने आपल्याला किसून घ्यायचा आहे की याच्यामध्ये बटाट्याचे चंक्स राहिले नाही पाहिजे। बटाटा यासाठी घालतात की आपल्या वड्याला बाइंडिंग पण येणार आणि हे हेल्दी पण आहे। उपवासामध्ये आपल्याला काहीतरी पौष्टिक हवं असते, म्हणून त्यासाठी बटाटा घातला जातो। आता हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सगळे मिक्स करून घेतलेले आहे। तर चला तर आता आपण वडे बनवूया। हलकेसे हाताला तेल लावून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला अशा प्रकारे गोळा घेऊन हलकेसे प्रेस करून घ्यायचे आहे आणि वड्याचा आकार द्यायचा आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण वडे तयार करून घेऊया। दुसराही दाखवते। असे हलकेसे बॅटर घ्यायचे आहे, गोळा करून घ्यायचा आहे आणि हातावर प्रेस करून घ्यायचे आहे। आणि वड्याचा शेप द्यायचा आहे। अशा प्रकारचे सर्व वडे मी बनवून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले सर्व वडे बनवून झालेले आहेत। तर चला तर आता आपण तळण्यासाठी घेतोय। मी कढाईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे। तर चला तर आता आपण वडे तळून घेऊया।
मावतील इतकेच घालायचे आहेत. तर बघू शकता आपण मी 4 वडे घातलेले आहेत. आता आपण यांना तळून घेऊया. आता आपण मिनिटभर झालेला आहे. आता आपण याला उलटवूया. अशा प्रकारे आपण तळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी वडे तळून घेतलेले आहे. बाकीचे तळत आहेत. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले वडे तळून झालेले आहेत. खूप सुंदर झालेले आहेत, चविष्ट आहेत आणि खूप छानसे आहेत, पौष्टिक आहेत. अशा प्रकारचे आपण उपवासासाठी वडे बनवलेले आहेत. हे सर मी पुदिना चटणीबरोबर केलेले आहे. खोबऱ्याच्या चटणीबरोबर खातात, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खातात, दह्यासोबत खातात. अशा प्रकारचे हे वडे खाल्ले जातात उपवासासाठी. तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या उपवासाच्या हार्दिक शुभेच्छा. तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.